नाशिक जिल्ह्यातील एमएनसी कंपनीमधील महिला अत्याचाराचं प्रकरण ताजं असताना आता अशाच पद्धतीची एक घटना जळगाव जिल्ह्यातून पुढे आलेली आहे। जळगाव जिल्ह्यातील बांभोरी येथील एस्ट्रेमो कंपनीत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करून महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। पाहूयात हे सगळं धक्कादायक प्रकरण नेमकं काय। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। खरं तर नाशिक मध्ये जर पाहिलं तर एमएनसी कंपनीमधील महिला कर्मचारी अत्याचार प्रकरणाने संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडालेली होती। महिला अत्याचारांचा मुद्दा राज्यभर चर्चेत आलेला होता। महिला सुरक्षेचा मुद्दा राज्यभरात चर्चेत आलेला असताना जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा एक अशीच धक्कादायक घटना, जी की महिलेवरती अत्याचार छळ केल्याची एक धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातून पुढे आलेली आहे। पीडित महिला कर्मचारी तिच्या आजारी मुलीच्या देखभालीसाठी सुट्टीची मागणी करण्यासाठी हा जो अधिकारी आहे, कंपनीचा अधिकारी जनार्दन याच्याकडे गेलेली होती। त्यावेळी नराधम अधिकाऱ्यानं मदतीऐवजी या महिलेकडे थेटपणे शरीर सुखाचीच मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव मध्ये उघडकीस आलाय। खरं तर या महिलेनं तिची जी आजारी मुलगी आहे तिच्या देखभालीसाठी मला रजा मिळावी यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे, तिच्या बॉसकडे गेलेली होती रजा मागण्यासाठी। त्यावेळेस हा जो नराधम आरोपी, संशयित आरोपी अधिकारी आहे, त्याने थेटपणे या महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली। या अधिकाऱ्याने या महिलेला म्हटलं की तू खूप सुंदर आहेस, तू मला खूप जास्त आवडतेस, तू मला खुश कर, मी तुला 2 दिवस काय, मी तुला 10 दिवस सुट्ट्या देईल आणि तुझा पगारही कापणार नाही। अशा पद्धतीने निर्लज्ज वर्तन हा जो बॉस आहे, या बॉसने या महिला कर्मचाऱ्याच्या संदर्भात केलं आणि या महिलेचा विनयभंग केला। या प्रकरणी एवढ्या मोठ्या पद्धतीने विनयभंग झाल्याच्या नंतर, एवढ्या मोठ्या पद्धतीने अपमान झाल्याच्या नंतर ही जी पीडित महिला आहे, या पीडित महिलेनं या प्रकरणामध्ये भीती न बाळगता थेटपणे या घटनेचा प्रतिकार केला आणि हा आरोपी बॉस विरोधात तिने थेटपणे जी आहे तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे। परंतु ज्यावेळेस हा प्रकार घडला, ज्यावेळेस हा बॉस या महिलेला शरीर सुखाची मागणी करत होता, त्यावेळेस या महिलेने प्रतिकार केला। त्यावेळेस या आरोपी बॉसनं थेटपणे या महिलेच्या कानशिलात लगावून या महिलेला जमिनीवर पाडलं आणि तिच्याबरोबर अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न सुद्धा केला। एवढ्यावरच न थांबता माझ्या अनेक ओळखीचे गुंड आहेत, राजकारणी आहेत, जर तू या बाबतीमध्ये कोणाला काही सांगितलं तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला संपून टाकील, तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाला जिवंत सोडणार नाही, अशा पद्धतीची धमकी सुद्धा या बॉसनं दिल्याची माहिती मिळते। खरं तर या महिलेनं काही दिवस ही महिला गप्प राहिलेली होती, गप्प राहण्याचा प्रयत्न सुद्धा या महिलेने केलेला होता। परंतु या आरोपीकडून जर तू या बाबतीमध्ये वाच्यता केली तर ह्या सगळ्या घटनेचा जो व्हिडिओ आहे, आक्षेपार्ह जो व्हिडिओ आहे, तो मी सोशल मीडियावर व्हायरल करेल, अशा पद्धतीची धमकी या बॉस कडून पीडित महिलेला दिलेली होती आणि त्यामुळे ही पीडित महिला तब्बल 7 महिने गप्प राहिलेली होती। तसेच कंपनीत कामासाठी एवढ्यावरच हा नराधम थांबलेला नव्हता, तर कंपनीमध्ये कामासाठी येणाऱ्या ज्या नवीन मुली आहेत, त्या नवीन मुलींना तू स्वतःच्या जाळ्यात ओढ आणि माझ्याकडे पाठवून दे आणि त्यानंतर मी यांच्याशी अश्लील पद्धतीचं कृत्य करतोय, अशा पद्धतीने जो आहे दबाव सुद्धा या पीडित महिलेवरती या बॉसने टाकल्याची माहिती मिळते। तुझ्या नवीन येणाऱ्या मुलींना खुश करण्यासाठी मनव, माझ्याकडे पाठव, तरच मी तुला त्रास देणार नाही, असं सुद्धा पीडित महिलेला धमकी या बॉसने दिलेली आहे। या पीडित महिलेवरती दबाव टाकलेला आहे, अशा पद्धतीची माहिती सुद्धा मिळते। गेल्या 7 महिन्यांपासून सततचा या पीडित महिलेचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता, परंतु हा छळ जो आहे तो सहन न झाल्यामुळे या पीडित महिलेने थेटपणे हिंमत दाखवून, धैर्य दाखवून थेटपणे हिमतीने जी आहे ते तक्रार आपल्या कुटुंबासमोर जी आहे ती तक्रार धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि त्यानंतर पोलिसांनी तात्काळ या प्रकरणी गुन्हा दाखल केला। परंतु या घटनेचं गांभीर्य ओळखल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपासाला सुरुवात केली आहे, गुन्हा सुद्धा दाखल केला। परंतु या गुन्ह्याची चाहूल लागतात, या गुन्ह्याची माहिती मिळतात हा जो नराधम आरोपी आहे, संशयित आरोपी अधिकारी जो आहे जनार्दन, हा फरार झालेला आहे। सध्या पोलीस त्याचा कसून तपास घेत आहेत। हा जो नराधम जनार्दन नावाचा जो अधिकारी आहे तो कधी सापडतो आणि त्याच्या चौकशीतून कोणती धक्कादायक माहिती पुढे येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या प्रत्येक घटनांची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट,
नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.